नमस्कार मंडळी, माझे नाव आहे आकांक्षा आणि आज आपण करणार आहोत हा नो मेकअप मेकअप लुक और काही नाही, नो मेकअप मेकअप लुक. हा लुक एकदम साधा सिंपल आहे आणि हा लुक तुम्ही अ, कुठेही करू शकतात. ओके, कुठेही म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजला जाण्यासाठी किंवा मग अ, कुठेही छोट्या-मोठ्या फंक्शनला किंवा बाहेर जाण्यासाठी सुद्धा हा लूक तुम्ही करू शकता. अप्रतिम गोड वाटतो हा लूक आणि एकदम सोप्या पद्धतीनं आणि तुमच्याजवळ जे आहे साहित्य त्या लूक म्हणजे एकदम कमी मेकअपमध्ये हा लूक तयार होऊन जातो. सो आणि आजकाल ना हा नो मेकअप मेकअप लूक किंवा मग असा मिनिमल मेकअप लूक आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि कोणत्याही तुम्ही मूव्हीजमध्ये पहा किंवा मग कोणत्याही सीरियल्समध्ये वगैरे अशी लूक खूप चालत आहेत. सो या हा मेकअप लूक मी तयार केलेला आहे. मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला? तर चला मेकअप करूया. बाय. सॉरी, मी विसरून गेलते, की मला हा व्हिडिओ मराठीमध्ये करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी अप्लाय केलंय टोनर. मी मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे आपल्या स्किनवर अप्लाय करून घ्यायचंय. त्याच्यानं ना बेस खूप ग्लोईचा आणि हायड्रेटिंग बसतो. आणि आपण असंच हे नो मेकअप मेकअप लूक करत आहोत. तर त्यासाठी स्किन केअर मस्ट आहे. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे दुसरं काही नाही लावलं तरी चालेल. तर तुम्ही मॉइश्चरायझर खूप चांगल्या प्रकारे लावा. एकदम त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत एक कन्सीलर घ्यायचं. ऑरेंज कन्सील करेक्टर कारण काही असू न असू आपल्या केसात डार्क सर्कल हे असतातच. काय करा, इंडियन स्किन म्हटलं की डार्क सर्कल आहेच. पण कोणाकोणाला नसतं. मला आहे. भरपूर प्रमाणात मला डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स आहे. त्यामुळे मी त्यांना थोडंसं त्याच्यात ब्लेंड करणार आहे. आणि ह्याला मी हातानेच ब्लेंड करून घेते. कारण हाताने ना त्याची कव्हरेज थोडीशी चांगली येते आणि छान प्रकारे मस्त असं ब्लेंड होऊन जातं हे. थोडीशी ब्लेंडिंगमध्ये प्रॉब्लेम येईल, कारण प्रायमर नाही लावलं. त्यानंतर मी घेणार आहे माझ्या स्किनच्या शेडचा फाउंडेशन घेते मी. कारण माझ्या स्किनच्या शेडचा कन्सिलर नाहीये. थोडंसं घेणार आहे. ह्याची कव्हरेज खूप छान आहे. आणि जिथं-जिथं आपण करेक्शन केलं, तर तिथंच तुम्ही लावू शकता. तुम्ही पाहू शकता याची कव्हरेज खूप छान आहे. थोडंसं कमी पडतंय. त्याला एका ब्रशच्या हेल्पने ब्लेंड करून घेते. थोडंसं ते न्यूट्रलाइज झालं आपण लावलेलं ऑरेंज करेक्टर. यानंतर मी अप्लाय करणार आहे बीबी क्रीम. मी पॉन्ड्सची बीबी क्रीम घेणार होते. तुम्ही कोणती बीबी क्रीम किंवा मग आजकाल ना ते टिंटेड सनस्क्रीन येत आहेत. तुम्ही ती यूज करू शकता. माझ्याजवळ सध्या ती नाहीये. त्यामुळे मी बीबी क्रीम यूज करत आहे. आणि असं नाहीये की काही तुम्ही करण्यासाठी काही घेतलंच पाहिजे. तुमच्याजवळ जी काही आहे तुम्ही त्यातही मेकअप करू शकता. ते पण अप्रतिम चांगल्या प्रकारे. मानेलाही लावून घेते. रिंग ब्रशनं ब्लेंड करून घेते. तुम्ही हातानेही ब्लेंड करू शकता. पण कसं आहे, मला थोडं प्रोफेशनल वाटायचंय. त्यामुळे मी याला रिंग ब्रशनं ब्लेंड करते. थोडीशी मला कमी तर मी अप्लाय करणार आहे क्रीम ब्लश. हा NYBचा क्रीम ब्लश आहे. तो मी अप्लाय केचा चा चा याला ब्लेंड करून घेते. आता मी यूज करणार आहे
ट्रान्सल्युसंट पावडर ह्या पेजला लॉक करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकतो. पण त्याने ना एक कव्हरेज येते फेसला जी की आपल्याला नाही पाहिजे. सो फेसवर फक्त डॅब-डॅब करून अप्लाय करून घेत आहे आणि ह्या बेसला सगळे लॉक करत आहे. अप्लाय करतीये आयब्रो पेन्सिल. आयब्रोज पेन्सिल खूप गरजेचे आहेत या लूकमध्ये. कारण मला असं वाटतं, की आयब्रोजनेच आपला लूक थोडासा एन्हान्स होतो आणि छान वाटतं म्हणजे मला तरी छान वाटतं आयब्रोज फिल केल्यानं. आणि तुम्ही पाहू शकता माझा आयब्रोज खूप विरळ आहे. तर जास्त नाही, जिथे-जिथे मला माझ्या आयब्रोजच्या शेपनुसार मी त्याला फिल करत आहे. तो फिल केलेला आहे. आता मी अप्लाय करणार आहे एखादा लाईट आय शॅडो. मी तिची पॅलेट आहे जी की तुटली आहे सॉरी. तर त्यातला मी हा वाला शेड घेतलो. आणि याला सेम माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करणार आहे. मी माझ्या लॅशेसला कर्ल करून घेते. आता मस्कारा लावतीये. कारण नो मेकअप लुक्समध्ये मस्कारा अप्लाय केलेला आहे. आता मी लावणार आहे काजळ. तर थोडीशी क्लीन करून घेते. परत एकदा लिप बाल्म. कारण आणि आता यावर अप्लाय करणार आहे. पिंक कलरची लिपस्टिक माझ्याजवळ इनसाइड कॉस्मेटिक्सची लिपस्टिक आहे. इन द शेड जेनी. तर मी ही वाली हे पाहू शकता तुम्ही. अप्रतिम छान कलर आहे हा. तर याला मी फक्त डॅब-डॅब करणार आहे. जास्त नाही लावणार कारण हा नो मेकअप लूक आहे. तुमची हेल्पनं जी एक्सेस आहे त्याला फक्त डॅब करून घ्या. ओके गाईज तर आपला हा लूक तयार झालेला आहे. मला नक्की सांगा तुम्हाला हा लूक कसा वाटला? आणि मी हा एक कुर्तीवर घातलेला आहे. हा मेकअप लूक तुम्ही बाहेर जाण्यासाठी किंवा इव्हन दो कुठं छोट्या-मोठ्या फंक्शनला यूज करू शकता. अप्रतिम गोड वाटतो आणि खूप छान दिसतो हा मेकअप लूक आणि चेहऱ्यावर एकदम हेवी पण फील नाही होत. सो मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा लूक आणि काय वाटलं तुम्हाला या लूकबद्दल? सो आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.